नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कारची मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चमचमीत अशी ढाबा स्टाईल आलू भुना मसाला, जी तुम्ही झटपट टिफिनला मुलांना बनवून देऊ शकतात। पोळी बरोबर, पराठ्या बरोबर किंवा भाताबरोबर रेसिपी खाऊ शकतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे घेतलेले आहेत छोटे बटाटे। ह्याऐवजी तुम्ही मोठे बटाटे असतील तर ते मध्ये कापून घ्या। तर बटाटे फक्त मी एक शिट्टी देऊन उकडून घेतले आहेत। छोटे बटाटे आहेत, जास्त उकडायचे नाही आहे, साल काढून घ्यायचे आहेत। इथे घेतलेला आहे लवंग, काळी मिरी, धना जिरा पावडर आणि बडीशोप याचा सुखा मसाला आणि एक वाटण। तर वाटण कसं बनवायचं याचं पुढे आपण बघणार आहोत। तर बटाटे मी आधी उकडून घेतले होते आणि छान सोलून घेतले होते, तेलात टाकलेले आहेत आणि त्यामध्ये मी फ्राय करून घेणार आहे। तर ते इथे हे गरम मसाल्याचं आपण हे वाटण केलेलं आहे। ह्यामध्ये सगळे खडे सुखे मसाले आहेत, फक्त नॉर्मल थोडंसं कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे। त्यात लवंग, काळी मिरी, दालचिनी, बडीशोप, धना आणि जिरे आहेत। थोडे भाजले की मिक्सरला सुके असे ग्राइंड करून घ्यायचे आहेत। त्या टाकायचे आहे सुके मसाले, घराचे पण सुके मसाले तुमच्याकडे आहे, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धना जिरे पावडर आणि हळदी पावडर। त्याचबरोबर घेतलेले आहे 4 चमचे दही आणि हा मसाला व्यवस्थित आपण आता एकजीव करून घेणार आहोत। थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे मसाला व्यवस्थित एकजीव करून मी ही साईडला ठेवणार आहे। दुसऱ्या साईडला आपले आलू पण इथे छान फ्राय होत आहे, तुम्ही ते बघू शकतात। आता त्यामध्ये मी थोडेसे मटार टाकलेले आहेत, तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते मटार स्किप पण करू शकतात, मी ते वापरलेले आहेत। आता मटार पण मी छान बटाट्यावर फ्राय करून घेणार आहे। तर कढई गरम करून घेतलेली आहे, आता वाटण रेडी करायचं आहे। त्यामुळे टाकत आहे कांदा। ते इथे मी छोटे कांदे घेतले होते, 5 छोटे कांदे घेतलेले होते। मोठे कांदे असेल तर तुम्ही ते 3 वापरले तरीही चालतील। आणि कांदे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदे चांगले फ्राय झाले की इथे घेतलेलं होतं सुकं खोबरं, जे मी किसून घेतलेलं होतं आणि ते सुद्धा आपण व्यवस्थित इथे 2-3 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आहेत। आता सुकं खोबरं पण छान फ्राय झालं, त्यामध्ये थोडंसं टाकलं होतं लसूण आणि अद्रक, ते पण फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे वाटण मिक्सरला टाकणार आहे आणि व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर तेल इथे गरम झालं की त्यामुळे टाकत आहे आपलं वाटण आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत 3 ते 4 मिनिटं आपण स्लो गॅसवर फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकतात मसाल्याचं वाटण इथे छान फ्राय होत आहे। आता त्यामध्ये मी टाकणार आहे आधी आपण बनवून ठेवलेली सुखे खडे मसाले, चणा डाळचं भाजलेलं पीठ होतं आणि दही, जे आपण मिक्स करून ठेवलं होतं ना, ते ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत छान हा मसाल्याची पेस्ट आपण फ्राय करून घ्यायचे आहे। चणा डाळचं पीठ नॉर्मल थोडंसं भाजून घ्यायचं आहे, पण भुना मसाला करणार आहोत म्हणून चणा डाळचं पीठ टाकणं गरजेचं आहे। आता मसाले टाकणार आहे, त्यात टाकत आहे लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळदी, धना जिरा पावडर आणि एवढेचा चिकन मसाला किंवा तुम्ही किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकतात। आता मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा वेगळे पण करू शकतात। मसाले सुद्धा व्यवस्थित फ्राय करायचे आहेत, झाकण ठेवायचं आहे आणि अजून 2 ते 3 मिनिटं आपण छान हे वाटण फ्राय करून घेणार आहोत। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे, कारण दही ऑलरेडी आपण ह्यामध्ये टाकलेलं होतं, त्याचं दही फाटू शकतं। तर तुम्ही ते बघू शकतात वाटण परफेक्ट असं फ्राय झालेलं आहे। अशा प्रकारे वाटण आपण फ्राय करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ ॲड करणार आहे। आता त्यामध्ये टाकत आहे फ्राय केलेले मटार आणि बटाटे, मिक्स करायचे आहे। तुम्ही ते मटर स्किप पण करू शकतात, माझ्याकडे होते म्हणून मी इथे वापरलेले आहे। अजून 2 ते 3 मिनिटं हे वाफेवर मी चांगलं मसाल्यामध्ये बटाटे आणि हे मटार फ्राय करून घेणार आहे। तुम्ही ते बघू शकता परफेक्ट असं इथे आपला भाजी रेडी झाली आहे। पण याला मी थोडीशी ग्रेव्ही घेणार आहे। तुम्हाला वाटलं तर ह्या साईडला तुम्ही ते कढईमधून काढू शकतात। तर इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता फक्त 2 ते 3 मिनिटं ही ग्रेव्ही आपण चांगली उकळून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटांमध्ये परफेक्ट अशी आपली इथे ग्रेव्ही रेडी झाली आहे, तुम्ही इथे बघू शकतात।
आता बटाट्याची भुना मसाला तर रेडी झालेला आहे। आता तडका टाकणार आहे। तर थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये टाकत आहे सुक्या मिरच्या, त्या थोड्याशा फ्राय करायच्या आहेत। त्याचबरोबर टाकणार आहे थोडंसं जिरं आणि जिरं पण फ्राय करून घ्यायचं आहे। थोडीशी लाल मिरची पावडर, गॅसची फ्लेम बंद करणार आहे। मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी। ते परफेक्ट असा तडका रेडी झाला आहे, तो आपण बटाट्यावर टाकून घ्यायचा आहे। इथे परफेक्ट असे आपली भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा। पोळीबरोबर, पराठ्याबरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता। तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमीच किचन व्हरायटी बघितल्याबद्दल धन्यवाद।